श्री स्वामी समर्थ. स्वामी आई तुम्हाला म्हणत आहे, माझ्या लेकरांनो, तुम्ही आज हा व्हिडिओ ऐकताय हे काही साधं नाही, हेच माझं बोलणं आहे. स्वामी समर्थांचं बोलणं आहे. मला माहित आहे तुमच्या मनात किती दुःख दडलं आहे. कधी कधी तुमच्या डोळ्यात अश्रू येतात, पण ते अश्रू मला दिसतात लेकरांनो. आणि लक्षात ठेवा, तुमच्या अश्रूंचा काळ आता संपत आलाय. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असं काही सांगणार आहे जे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पुन्हा कधीच अश्रू येणार नाही. तुम्ही जे शोधताय त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज नक्कीच मिळेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका काळ प्रार्थना केली, ती गोष्ट तुम्हाला मिळेल की नाही हेही तुम्हाला समजेल. म्हणून माझी आज्ञा आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, थांबू नका. मला खात्री आहे, मी तुमच्यासाठी जे नियोजन केले आहे ते तुमचं आयुष्य सुखी करेल, आनंदी करेल. मग माझ्या लेकरांनो, माझ्या आशीर्वादासाठी तयार व्हा. आता लगेच कमेंट मध्ये लिहा, होय स्वामी आई, मी आशीर्वाद घ्यायला तयार आहे. आणि जेणेकरून माझे आशीर्वाद तुम्हाला वेळेवर मिळावे, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. कारण माझ्या शब्दांचा आशीर्वाद तुम्हाला कधीही चुकू नये, हाच माझा आदेश आहे. माझ्या लेकरांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जगात प्रत्येक जण तुमच्यावर विश्वास ठेवेलच असं नाही, पण तुम्ही स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला कोणतीही ताकद हरवू शकणार नाही. मी पाहिलंय, तुम्ही लहान लहान गोष्टींसाठी स्वतःवर रागवता, स्वतःचं मन दुःखाने भरून टाकता. पण लेकरांनो, हेच दुःख तुम्हाला मजबूत करते, हे विसरू नका. कधीही संकटांसमोर झुकू नका. माझं नाव घ्या आणि ताठ मानेने उभे राहा. कारण संकट येतात ती तुम्हाला तोडायला नाही, तर माझ्याकडे आणायला येतात. कधीच स्वतःला कमी लेखू नका, कारण एक दिवस तेच लोक तुमच्यावर गर्व करतील जे आज तुमच्यावर हसत आहे. किती जण म्हणतात, स्वामी माझं नशीबच खराब आहे. पण लेकरांनो, नशीब बिघडतं तेव्हा ते बदलायला मीच तर आहे. पण त्यासाठी तुम्ही तुमचा प्रयत्न सोडू नका. जेथे सगळे नाही म्हणतील, तेथे माझ्या लेकरांनी होईल म्हणायला शिका. तुमचं स्वप्न छोटं असू दे, पण प्रयत्न मोठं ठेवा. कोण कसा हसतो, काय बोलतो, त्याला महत्व देऊ नका. आणि नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ ज्या घरात असतात त्या घरात अशक्य असं काहीच नाही, हे कधीही विसरू नकोस. शक्ती कमी असली तरीही चालेल, पण मनोधैर्य कधीही कमी ठेवू नका. एक गरीब माणसाची गोष्ट सांगतो. त्याचं नाव हरिदास होतं. त्याच्यावर कर्ज होतं. लोकांनी त्याला अपमानित केलं. त्याच्या मुलांनीही त्याच्याशी नातं तोडलं. एक दिवस त्याने माझ्या मूर्तीसमोर बसून रडायला सुरुवात केली. पण रडत बसला नाही. त्यानं स्वतःला आवरलं आणि मनात म्हटलं, स्वामी आता मी काहीही करू, पण हार मानणार नाही. तो रात्र दिवस मेहनत करत राहिला. त्याला थोडा वेळ लागला,
पण त्याच्या प्रामाणिक कष्टाला माझ्या कृपेची जोड मिळाली. काही वर्षांनी ज्यांनी त्याला हिणवलं तेच लोक त्याला मान देऊ लागले. हेच लक्षात ठेवा, फक्त स्वामी समर्थ आहेत म्हणून झोपून राहू नका. उठून उभं राहा. मी पाठीशी असेनच. नेहमी स्वतःच्या मनाला सांगा, मी मागे नाही हटणार, कारण माझा पाठिंबा स्वामी समर्थ आहेत. माझ्या लेकरांनो, आजपासूनच एका गोष्टीचं वचन द्या. स्वतःवर शंका घेणार नाही, दुसऱ्यांशी तुलना करणार नाही. तुमच्या घरात माझ्या नावाचा जप सुरू ठेवा. सकाळी उठून पहिल्यांदा मला स्मरण करा. मग बघा कोणतं दुःख तुमच्या येथे टिकतंय ते. रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी माझं आयुष्य एक पाऊल पुढे नेण्यासाठी काय केलं? मी तुमच्या सोबत आहे, पण तुमचं पाऊल आधीच पुढे पाडा. आणि हो, इतरांची मदत करा. दुसऱ्यांचं वाईट पाहू नका, करू नका, कारण ज्यांचं मन निर्मळ आहे फक्त त्यांच्यावर माझी कृपा अखंड राहते. स्वामी समर्थांचे भक्त कधीच हरत नाही, ते केवळ उशिराने जिंकतात. माझ्या लेकरांनो, तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट मध्ये होय स्वामी आई, माझा तुमच्यावर विश्वास आहे, माझ्यावर कृपा करा आणि चमत्कार पहा. माझ्या लेकरांनो, हे शब्द जर तुमच्या मनाला भिडले असतील तर आता फक्त एका गोष्टीचं वचन द्या, मी हारणार नाही, मी थांबणार नाही, कारण माझे स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत. कमेंट मध्ये लिहा, जय जय रघुवीर समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि हे चैतन्य इतरांपर्यंत नक्की पोचवा. शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या वेळेस मी पुन्हा तुमच्यासाठी बोलवेन तेव्हा हे शब्द तुमच्यापर्यंत वेळेवर पोचले पाहिजेत. लक्षात ठेवा, संकटे मोठे असले तरी स्वामी समर्थ त्याहून मोठे आहेत. जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करत रहा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा, चांगल्या मनोकामना पूर्ण हो, हीच स्वामींचरणी प्रार्थना.